लोणीमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा हे एकाच मंचावर आलेले होते आणि या मंचावर आल्यानंतर अमित शहा यांचं तोंड भरून कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। अर्थात त्याला किनार होती ती साखरेच्या उद्योगाबाबतची। खरं तर आजवर अनेक राज्यकर्ते हे सत्तेवर आलेले आहेत, मात्र साखरेचे भाव हे कायम पडलेले असायचे। मात्र अमित शहांमुळे साखर उद्योगाला बळ मिळालं असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता टोला लगावला आणि त्याचबरोबर विखे पाटील कुटुंबियांचं देखील कौतुक करायला अजित पवार विसरले नाहीत। एमएसपी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले, परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार 18, 20, 2100 पर्यंत खाली यायचे। आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत। त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये, त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये। सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमितभाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळाला। त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे। विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे। त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे, कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत। चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत। हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे। हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही।